इयत्ता दुसरी भाग 2 परिसर समजून घेऊया. पान नंबर 19. थोडा विचार करूया आणि उत्तर लिहूया. चला मुलांनो, पहिले चित्र पाहूया. या ठिकाणी गोलामध्ये त्या पक्ष्याचा कोणता अवयव दिसतोय आपल्याला? अवयवाचे नाव बरोबर, तुरा. हा तुरा कोणत्या पक्ष्याचा आहे? हा अवयव कोणाचा? बरोबर, कोंबडा. कोंबडा याच्या घराचे नाव सांगा पाहू. बरोबर, खुराडे. कोंबडा खुराड्यात राहतो. आता सांगा मुलांनो, कोंबडा काय खातो? याचे अन्न धान्य. कोंबडा खातो धान्य. आता मुलांनो, दुसरं चित्र पाहूया. या चित्रामध्ये गोल केलेल्या अवयवाचं नाव सांगा पाहू. बरोबर, अवयवाचे नाव चोच. आता सांगा, हा अवयव कोणत्या पक्ष्याचा आहे? अवयव कोणाचा? बरोबर, उत्तर आहे पोपट. आता सांगा मुलांनो, हा पोपट कुठे राहतो? याच्या घराचे नाव सांगा. बरोबर, हा पोपट राहतो ढोलीत. आता या पोपटाचे अन्न म्हणजे हा पोपट काय खातो? याचे अन्न आहे फळे. वेगवेगळी फळे खातो. आता पुढचं चित्र बारीक पहा. या चित्रामध्ये गोल केलेल्या अवयवाचं नाव आपल्याला सांगायचंय. सांगा पाहू. अवयवाचे नाव बरोबर, तोंड. आता हे चित्र कोणाचं आहे बरं? हा अवयव कोणाचा? उत्तर आहे घोडा. आता हा घोडा कुठे राहतो? याच्या घराचे नाव सांगा पाहू. याचं उत्तर आहे तबेला. आता हा घोडा काय खातो? याचे अन्न सांगा पाहू. उत्तर आहे गवत आणि धान्य. यानंतर पुढचं चित्र पहा. या चित्रामध्ये गोल केलेल्या अवयवाचं नाव सांगा पाहू. अवयवाचे नाव शिंगे. हे चित्र कोणाचे आहे? म्हणजे हा अवयव कोणाचा आहे? उत्तर आहे बैल. आता हा बैल कुठे राहतो? म्हणजे याच्या घराचे नाव सांगा पाहू. बरोबर, हा राहतो गोठा. गोठ्यामध्ये राहतो बैल. हा बैल काय काय खातो? म्हणजे याची अन्न. तर हा बैल खातो गवत आणि वैरण. यानंतर आपण पुढचा भाग पाहूया. शब्द डोंगर. पुढील शब्द डोंगर वाच व लिही.
चला विद्यार्थी मित्रांनो, पहिलं चित्र पाहूया. चित्राचं नाव आहे आंबा आणि यावरून आपण शब्दडोंगर बनवूया. हा आंबा, हा आंबा आहे. हा आंबा मोठा आहे. हा आंबा मोठा पिवळसर आहे. हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे. हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे. छान. आता पुढील चित्र पाहूया. चित्राचं नाव आहे झाड. झाडावरून आपण या ठिकाणी डोंगर तयार करूया. चला. झाड, हे झाड, हे झाड आहे. हे झाड मोठे आहे. हे झाड मोठे व उंच आहे. हे झाड मोठे उंच व डेरेदार आहे. हे झाड मोठे उंच डेरेदार व हिरवेगार आहे. आता मुलांनो, या पुढील चित्र आणि त्याचे शब्दडोंगर तुम्ही वाचन करा. पुढील चित्र पहा आणि त्याच्या शब्दडोंगर तुम्ही वाचन करा. पुढील चित्र पहा आणि त्याचा शब्दडोंगर तुम्ही वाचन करा.